प्रकृती बनवून गेलेली आहे आणि त्या प्रकृती बरोबर ते वाहत जात आहे. इकडं त्यांचं लक्ष जात नाही आहे. तेव्हा रावणही शिवभक्त होता, पण त्याला शंकरांचा प्रसाद आपल्या इच्छा पूर्ण होण्यात याकरता पाहिजे आहे. अर्थात शिवभक्त तो आहे, असुर आहे. त्याची माता ही मात्र कैलास पर्वतावर आपल्याला राहायला मिळावं, भगवान शंकरांच्या सान्निध्यामध्ये रोज त्यांचं दर्शन व्हावं, अशा इच्छेनं ती शिवपूजन करीत होती. एकदा पार्थिवलिंग ज्यानं तयार केलं मृत्तिकेपासून आणि शिवपूजन चालू आहे. आला रावण दर्शनाकरता आला, मातेच्या दर्शनाकरता येत असे तो. काही काही गुणही ज्यांच्या जवळ असतात असुरांच्या जवळ, आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध जे असेल ते त्यांना मान्य नाही. त्याला अनुकूल जे असेल, शास्त्रीय जरी असलं तरी त्याला ते मान्यता असती. तपश्चर्या वगैरे सगळ्या असुरांनी केलेलीच आहे. म्हणजे शास्त्रावर पूर्ण अविश्वास असा अर्थ नाही. तेव्हा आईच्या दर्शनाकरता आल्यानंतर आणि आई ही मातीचं शिवलिंग करून पूजा करते, काय कमी आहे का म्हणाले आपल्याला. रत्नाचं लिंग, सोन्याचं वगैरे अशा मोठं चांगलं शिवलिंग करून त्याची पूजा करावी. त्या दृष्टीनं ही शिवाचं आवाहन हे अमुक ठिकाणीच होतं असा अर्थ नाही आहे, पण त्याची बाह्य दृष्टी फक्त आहे. पूजा करायला बसलेला असताना सुद्धा चांगलं दिसलं पाहिजे. त्या आणखी मातीची पूजा करायची, मातीच्या शिवलिंगाची पूजा. पण मृत्तिकेचं लिंग असलं तरी सुद्धा तिथं शंकरांचं आवाहन करता येतं. प्रेम आहे, भक्ती आहे, इकडं त्याचं लक्षण आहे. अहंकार आहे, त्या अहंकारामुळे त्याने आपल्या मातेला आणखी विचारलं, काय याचं फळ काय मिळतं म्हणाले. कैलास पर्वतावर राहायला मिळतं म्हणाले. कैलास पर्वतावर, कैलास पर्वतच मी घेऊन येतो म्हणाला. निघाला, मोठा बलवान होता तो. नैसर्गिकही बल आहे, आणखी काही तपाने प्रयत्नाने, शास्त्रीय प्रयत्नाने ते असुर आपल्या बलाचं संवर्धन करतात. पण केवळ भोगाकडे त्यांचं लक्ष आहे. हठात कैलासमुत्थर्तुं उत्कम ओजस्विनं शिवा. कैलास पर्वताजवळ गेला आणि तो पर्वतच त्याने उचलला. म्हणा, कैलास पर्वत घेऊन जायचा आपल्या आईकडं लंकानगरीमध्ये. अजून लंकानगरी मिळायची आहे त्याला, पण आपल्या राजधानीमध्ये घेऊन जावं. तेजस्वी म्हणजे मोठा बलवान असल्यामुळे सगळे तिकडं हालायला लागलं. सगळे घावरली मंडळी. पार्वती मातेलाही आणखी भीती उत्पन्न झाली. शंकराला ते समजलं होतं हा रावण आलेला आहे. पार्वती मातेला विनंती केल्यावरून सगळ्या लोकांचा नाश होणार म्हणाले. इथं काय आता सांगता येत नाही, काही इकडं लक्ष द्या तुम्ही. मग त्याने रावणाची शक्ती जरी कैलास पर्वत उचलण्यासारखी असली तरी शंकरांची शक्ती म्हणजे काय ती मर्यादित नाही. सहज आपल्या डाव्या हाताने त्याने दाबल्याबरोबर तो पर्वत आणि त्याच्या खाली रावण सापडला, दाबला गेलेला आहे. अगदी मनोन्मुख अवस्था झाली. शरण आलेला आहे भगवान शंकरांना. मग त्यांनी सोडून नेलो, तिथून उठला तो. आणखी तत्तुष्टी साधू अगायत. शंकरांना संतुष्ट करण्याकरता गायन करायला लागला. म्हणजे गायनाचाही अभ्यास रावणाचा अत्यंत श्रेष्ठ होता, मोठा होता असं दिसत आहे. आयुष्य पुष्कळ आहे. विद्या कला मिळवण्याला काही हरकत नाही, जिज्ञासा असली पाहिजे मात्र. त्यामुळे रावणाने ऋग्वेदाच्या
पदच्छेद केला असं सांगतात. पद त्यांनी पाडलेली आहे, त्या पदाचाच पाठ चालू आहे. म्हणजे वेदाचाही अभ्यास आहे, शास्त्राचाही अभ्यास आहे, इकडं कला आहे, गायन कलाही आहे. हे एक शास्त्रच आहे मोठं. सुस्वरम सांग रागाढ्यम माधुर्यम स्वर्णमुत्तमम कारोचितंजलो गीतम तथार्थ घनारयुक्त. वाद्य वगैरे ही लागतात या गायनाला जास्तीत जास्त रसनिष्पत्ती करता. उत्तम राग रागिणीचं त्याला ज्ञान आहे, कालाचं ज्ञान आहे, कोणत्या रागाची कोणची देवता आहे, कोणती आहे, हे सगळं आणखी संगीत शास्त्रामध्ये शास्त्रकाराने सांगितलेलं आहे. भैरव राग, भैरवी राग, त्या भैरवी रागाचं एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे. भैरवी म्हणजे ही देवता आहे, राग देवता. केवळ स्वर गेलेले आहे, ध्वनी किंवा पद्याचे वर्ण, त्या वर्णाच्या आधाराने ते ध्वनी वगैरे वेगळे वेगळे आरोह अवरोह वगैरे ते सगळे आणखी दाखवले जातात. त्या भैरवीचं ध्यान शास्त्रकाराने सांगितलं. स्फटिक रचित पीठे रम्य कैलास शृंगे विकच कमलपत्रैः अर्चयन्ती महेशम करसत जपमाला पीतवर्णा यथाक्षी सुखविमुक्ता भैरवी भैरवस्त्री. हे भैरवीचं ध्यान आहे. ती देवता कमलपत्राने भगवान महेशांचं अर्चन करती आहे. माळा हातामध्ये धरून आणखी जप चाललेला आहे. अशी भैरवाची स्त्री महेशांची ही भैरवी नावाची. आता संगीतज्ञ जो आहे त्याला हे सगळं ज्ञान पाहिजे. म्हणजे गायन जरी झालं, लोकरंजन जरी झालं, आत्मसमाधान जरी मिळालं तरी त्यातही या काळाची ही भैरवी ही देवता आहे. त्या काळाला आणि ते गायन करायचं तर त्या देवतेचं अनुसंधान स्मरण करून तो गायन करीत असेल तर त्याला उपासनाही अनायासे होती आहे. त्याच्या देवतांची उपासना ही सगळी त्याला अनायासे घडती आहे. हे सगळं ज्ञान रावणाला आहे. कारोचितन जगौगीच म्हणतात. वाद्य वेगळी वेगळी आहे. वंशवाद्य आहे, तंत्री वाद्य आहे. सर्वांनाच आनंद देणारं ते गायन दिव्य गायन आहे. रावणाने त्याच्यामध्ये सुद्धा उत्तम आणखी सिद्धी म्हणा गती मिळवलेली आहे. त्यामुळे शंकर सुद्धा संतुष्ट. सर्व विद्या या सर्व विद्यांचे संप्रदाय शंकरांच्या पासून सुरू झालेले आहे. सर्व विद्या ईशाना असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे उत्तम गायन रावणाचं ऐकल्याबरोबर आणि प्रसन्न झाले शंकर. चांगला म्हणाले उत्तम गायक आहे. रावणाच्या जवळ आले. काय रावणा, काय तुला इष्टम वरम बोललो, काय तुला पाहिजे ते मागून घे म्हणाले. आता इथं काय कमी आहे, काय मागेल ते मिळायचंय ना. रावणाने जर ज्ञान मागितलं असतं, मोक्ष मागितला असता तरी त्याला मुक्त केलं असतं. बाहेरच्या ज्या विद्या आणि कला आहेत या कलांचा उपयोग कसा करायचा तशी बुद्धी मिळाली पाहिजे ईश्वराच्या कृपेनं. नाही तर त्या सगळ्या ईश्वरानेच निर्माण केलेल्या विद्या कला आहे. परोक्ष ज्ञान का होईना पण परोक्ष ज्ञान सुद्धा पूर्ण पाहिजे. परोक्ष ज्ञानाने सुद्धा पापक्षय होतो असं पंचदशीकार सांगताय. परोक्षम ब्रह्म विज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकम पापम कत्संदहति वन्यवत. बुद्धिपूर्वक जी पाप घडलेली असतात ती सगळी परोक्ष ज्ञानाने नष्ट होत आहे. अपरोक्ष ज्ञानाच्या दृष्टीनं त्याला कमीपणा असेल
परंतु परोक्ष ज्ञान सुद्धा ज्याला मिळालं नाही त्यांनी परोक्ष ज्ञानाची निंदा करून उपयोग नाही. शब्द आहे, शब्दाने नुसतं आहे, शब्दाने सांगायचं आहे, पण ते अपरोक्ष ज्ञानी माणसाने म्हटलं तर शोभेल ते. म्हणून परोक्ष ज्ञान हे सुद्धा चांगलं संप्रदायपूर्व ते शास्त्रच आहे ना सगळं. त्या शास्त्राप्रमाणे आणि उत्तम गुरुपासून जर ज्ञान मिळलेलं असेल त्याच्यामुळे सुद्धा त्याची तपश्चर्या जर झालेली असेल, अभ्यास रूप तपश्चर्या, तर त्याचाही उपयोग त्याला चांगला होतो. योगक्षेम तर चालतील. परंतु ईश्वराची किंवा ईश्वर साक्षात्कार सुद्धा आणखी होऊ शकतो. रावण जरी राक्षस होता, दैत्य होता, तरी कीच कमा गाजन कलेचं पुत्रज्ञान त्याने मिळवलेलं आहे. वैराग्य म्हणजे ज्ञानाकरता वैराग्य उपयोग नाही आहे. ज्ञान हे मिळवलं पाहिजे, परोक्ष असो अपरोक्ष तर नाहीच. त्याचं फळ त्याला आता आलेलं आहे. शंकर प्रसन्न होऊन आहे. कैलास पर्वत उचलून आणखी सगळी पाडापाड करणारा, सगळ्यांना ताप देणारा तो दैत्य आहे, त्यांनाही माहिती आहे. परंतु त्यांनी संपादन केलेली कला आहे, कलेचं ज्ञान हे सुद्धा अप्रतिम आहे. गुणग्राहक आहेत भगवान शंकर. शंकरांच्या प्रमाणे आणखी गुण घ्यावे आणि दोष टाकावे म्हणून एका सुभाषितकाराने सांगितलेलं आहे. ज्ञानी मनुष्य आहे, गुणदोष उपसोगणन इंदुक्षेणा विवेश्वरा शिरसा श्लाघते पूर्वम परं कंठे नियच्छनी. भगवान शंकरांच्या प्रमाणे गुणदोषाबद्दल दृष्टी ठेवावी. गुण जर दुसऱ्याजवळ असेल तर शिरसा श्लाघते, अगदी मस्त खालवून वा 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 शाबासकी देऊन आणि गुणाबद्दल त्याचा सत्कार केला पाहिजे. आणि दोष जर असेल दुसऱ्याचा तर कंठेने क्षती, कंठाच्या बाहेर दुसऱ्याचा दोष बोलायचा. दोषज्ञ म्हणून विद्वानाचं नाव आहे कोशामध्ये. विद्वान दोषज्ञ संसुधी कोविदो बुधा अमरकोशकाराने ही सगळी ज्ञानी माणसाची नावं दिली. त्या दोषज्ञ म्हणून नाव दिलेलं आहे. ज्ञानी माणसाला दुसऱ्याचे दोषही समजतात तरच तो ज्ञानी आहे ना. पण दोष समजणे तरी कंठाच्या बाहेर ते काढायचे नाही. त्याला दृष्टांत त्याने शंकरानुसार दिलेला आहे. चंद्रामध्ये आणखी चंद्र हा अत्यंत प्रकाश देणारा आहे. त्याचा गुण पाहून त्या चंद्राला मस्तकावर घेतलं शंकर. आणि ते हवामान विष जे उत्पन्न झालं समुद्रातलं, ते विष कंठातच ठेवलं, बाहेर काढलं नाही. तेव्हा दोषाचं उद्घाटन करू नये, ज्ञान पाहिजे. त्याप्रमाणे आणखी श्रेष्ठ महात्म्यांची अशी दृष्टी आहे. कोणीही चांगला असो, असुर असो, दैत्य असो, देव असो, त्यांच्याबद्दल समान दृष्टी. गुण दैत्याचा गुण असला तरी तो शिरसाश्रय. त्याप्रमाणे प्रसन्न झाले शंकर. आशुतोष म्हणतात भगवान शंकरांना. फार लवकर संतुष्ट होतात. तर हे बहुतेक सगळे असून शंकरांचीच भक्ती करणारी आहे. कारण एक तर लवकर संतुष्ट होतात, भोळा सांबा म्हणतात, त्याचा फायदा घेता त्याचा नाही. विष्णूंच्या जाणारे फार दैत्य फारसे नाही आहे, कमी आहे. तर काय पाहिजे, काय करायचं. रावणाची प्रकृती आड आली म्हणाली. शंकर भगवान प्रसन्न झालेले आहे. ज्ञान ज्याने ज्ञान दिल्याबरोबर लगेच देहातून मुक्ती आहे, पुनर्जन्म नाही, काही नाही, अशी वेळ आलेली आहे. परंतु ते मागण्याची बुद्धी मात्र नाही आहे. में अन्य दुर्लभ हैमी शरीर दासी दैव विधी मृत्यू दासो अमुगा देवा तन्मे नक्वा विदुर्लभम. वास्तविक आई मातीचे शिवलिंग करून पूजा करत होती. ते याला पसंत पडलं नाही.
मातेच्या जवळ अगदी मोठ्या अहंकार आहे, मी आता कैलास पर्वतच तुला आणून देतो, म्हणजे मातेचं काम करण्याकरता म्हणून आलेला आहे. प्रसंगाने त्याला ते साध्य झालं नाही, कैलास पर्वत नेता आला नाही, कसा तरी सुटला त्यातून गायन विद्या. त्यामुळे शंकर प्रसन्न झाले. मग आईचं अगोदर मागायला पाहिजे की नको, ते सगळं बाजूला राहिलं, आपलं स्वतःच आपल्याला जे पाहिजे ते मागून घेऊन मग आईची गोष्ट करतात. उत्तम आणखी राजधानी मला अलंकारांगडी राजधानी पाहिजे सुवर्णाची. ही लक्ष्मी तर माझी दासी म्हणून माझ्याजवळ नेहमी राहिली पाहिजे. हे जे ब्रह्मदेव आहे या सृष्टीमध्ये ते आणखी दैववीच आहेत ना. ब्रह्मसूत्र ते लिहून ठेवताय जन्माला घालताना काय काय याला सुख दुःख मिळणार, काय काय आहे ते माझ्याजवळ त्यांनी येऊन राहून आणि माझं त्यांनी सेवा करावी. दैव ज्ञान कचार असल्यामुळे त्याचप्रमाणे मृत्यू दासा म्हणजे मरण नाही हे झालंच की नाही. मृत्यू दास झाल्यानंतर तो यांना आक्रमण कसा करेल. सगळे देव हे माझे सेवक झाले पाहिजे. हे स्वतःबद्दल अगोदर सगळी वर मागून घेत आणि मग आईची गोष्ट काढली की माझी माता कैलास प्राप्ती व्हावी, कैलास पर्वतावर राहायला मिळावं, आपलं दर्शन व्हावं म्हणून ती पूजा रोज करते म्हणाले. तेव्हा कैलास पर्वत आणण्याकरता मी आलेलो आहे मातेच्या आज्ञेनं. आपण आपल्यासह नुसता कैलास पर्वत काय करायचं, आपण हे पाहिजे म्हणजे आपल्या सगळ्यांना घेऊन कैलास पर्वत घेऊन मी जाणार आहे, ही माझी इच्छा आहे म्हणाला. मला हा वर मागायचा आहे. भगवान शंकराने सांगितलं रावणा कैलास पर्वत घेऊन काय करणार म्हणाले तू. कैलासेन चुकीम साध्यम प्राणलिंगम ततोधिकम ग्रहण अनेन मादित्वम पूजते कैलासवत भवे. काय वर घ्यायचं आणि काय नाही. संतोष झाल्यानंतर भगवान शंकर काय वर देतील काही सांगता येईल. माझं एक प्राणलिंग आहे म्हणाले, आत्मलिंग, तेच तुला मी देतो. स्वतःजवळ ठेवायचं लिंग आत्मलिंग म्हणून ते स्वतःच जे आत्मलिंग तेही द्यायला तयार. कैलास पर्वतापेक्षा हे श्रेष्ठ आहे आणि याची पूजा उपासना तू कर म्हणजे माझ्यासारखा तो होशील. हाही वर दिला म्हणजे दुसरा ईश्वरच निर्माण केला त्याने. वृत्ती त्याची बदलली नाही, त्याची वृत्ती तशीच आहे. तू ईश्वर होशील म्हणून नियामक होशील म्हणून सांगितलं म्हणजे सगळी सत्ता ही रावणाच्या जवळ आली आणि तुझी नगरी म्हणजेच कैलास पर्वत होईल म्हणाले. या शिवलिंगाची पूजा तू करशील तर तुझी नगरी राजधानी ही कैलास पर्वताप्रमाणे श्रेष्ठ होती. मोठ्या लोकांना यांचं मन आहे त्यांना स्वतः यांनी तूच माझ्यासारखा होशील तो यांना विचारणार आहे नंतर. असुर का म्हणायचं या लोकांना. देवाची भक्ती करतात हे सगळे असो. रावण भक्त होता, शिवभक्त होता, परंतु आपला अहंकार जो आहे तो अहंकार घेऊन कार्य करतात, कर्म करतात, उपासना करतात. तपश्चर्या फार मोठी तपश्चर्या आहे, असुरांची मोठी तपश्चर्या आहे. ते तपश्चर्या करतात, अन्न नाही, पाणी नाही आणि एकदा उपास्य देवता प्रसन्न झाल्यानंतर, वर मिळाल्यानंतर त्यांची बुद्धी अशी आहे की देवानी मला वर काय उगीच दिला काय, माझी केवढी तपश्चर्या मी केलेली आहे त्यामुळे मला वर दिलेला आहे. म्हणजे स्वतःचा मोठेपणा किंवा ईश्वराबद्दल कृतज्ञता ही स्वतःच्या मोठेपणा पडू त्यांना काही वाटत नाही. म्हणून ते असुर ठरलेले भक्ती करत असतील ते.
विभीषणही भक्त होता, रावणही भक्त होता, परंतु विभीषण हा भक्त शेवटपर्यंत राहिलेला आहे. तर स्वतःचा आता तोच माझ्यासारखा होशील म्हणाल. म्हणजे हा विचार न त्याला तुझी नगरी कैलास पर्वतात प्रमाणे होईल. म्हणजे याच्या आईची जरी बुद्धी असती कैलास पर्वत श्रेष्ठ आहे, भगवान शंकर श्रेष्ठ आहे, त्याची सुद्धा बुद्धी आता याच्यामुळे राहील की नाही कोणाला ठाऊक. ह्याने जर जाऊन सांगितलं किंवा तपश्चर्या करून तसा जर योग आला असता, आला नाही ही गोष्ट देणारी, त्याने ज्या आत्मलिंगाची पूजा करून तो ईश्वरासारखा झाला तर किती बदल करून टाकला असता. त्या हिरण्यकशिपूच्या कथेमध्ये मुद्दाम सांगितलेल्या सगळ्या देवाने जाऊन ब्रह्मदेवांना विनंती केली, लवकर एकदा त्याला त्याच तपश्चर्या थांबवा म्हणाले. तुमच्या सृष्टीच्या विरुद्ध सृष्टी करावी अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही जे देव म्हणून ठरले ते तो दैत्य ठरविणार, दैत्याला देव ठरविणार. तुमचं जे पुण्य पाप आहे, पुण्याला तो पाप ठरविणार आहे आणि पापाला पुण्य ठरविणार आहे. असा सगळा सृष्टीमध्ये बदल करण्याचे म्हणजे ईश्वरच तो होणार आहे. तर त्याची समस्या थांबवा तुम्ही लवकर. तशी फळी आली. असं जर झालं असतं विष्णूला त्यात लक्ष का घालावं लागलं. व्याजे नाही खाऊ म्हणून सांगतायत महाराज मुद्दा. खवाला सांत्वन आणि सममार्गाने जाऊन त्याचा विजय नाही, पराजय करायचा कपटानेच केलं पाहिजे. झालं हा वर दिला आणि तुझ्या नगरात जाईपर्यंत हे लिंग खाली ठेवू नकोस. खाली ठेवलं की तिथंच ते स्थिर राहणार आहे, काढता येणार नाही. हेही त्याला सांगितलं. म्हणजे सगळं त्याला सुचविलेलं आहे. अगदी शुद्ध मन म्हणजे उदार, जो आपली म्हणून ज्याला म्हटलेला आहे त्याच्या गुणदोषाचा काहीही विचार नाही. हेच भगवंताचं समत्व हेच आहे मोठं. तुझ्या नगरामध्ये गेल्यानंतर या लिंगाची स्थापना तू कर. झालं ते आत्मलिंग त्याला देऊन टाकलं शंकराने. आनंद झाला त्याला. आणखी लंकेला जाण्याकरता तो निघालेला आहे. नारद होतेच त्या ठिकाणी. ह्या असुरांच्या पाठीमाग त्यांचं आणखी असायचं संजय. कुठं जातात, काय करतात, कसे वागतात, काय त्यांना कुणाचा वर मिळवलेला आहे, त्याने आपली उन्नती किती प्रकाराने किती मर्यादेने सगळं ते विचार करायचे. आणि मग संरक्षक म्हणजे महाविष्णू यांना जाऊन सांगायचे. नारदांना हे समजलं की रावणाला शंकराने असा मोठा वर दिलेला आहे, म्हणजे तो शंकरच होणार आता रावण. म्हणजे ब्रह्मदेवांच्या लोकांमध्ये नारद गेले, ते सगळे योगी होते. अशा वेळेला सगळ्या योगसिद्धीचा वापर त्यांना करावा लागतो ना. रावण लंकेला जाऊन पोचण्याच्या पूर्वी काय करायचं ते केलं पाहिजे. ब्रह्मलोकामध्ये मनोगतीला गेलेले आहे. ब्रह्मदेवांना सांगितलं. ते म्हणाले चला आपण वैकुंठ लोकामध्ये जाऊया. ते लगेच विष्णूंच्याकडे आलेले आहे. त्यांना सांगितलं ब्रह्मदेवाने रावणाचा बंदोबस्त तुम्हीच करणार आहात म्हणाले. तो काही कुणाला अडोपणार नाही. शंकरांचा तर वर मिळाल, सगळे देव त्याला आणखी अनुकूल होणार. झालंच पाहिजे देवाला अनुकूल, नाही तर त्यांचं काही हे नाही. तेव्हा मग तिघे नारद ब्रह्मदेव आणि विष्णू हे कैलास पर्वतावर आहे. काय म्हणाले हे केलं आपण. किं कथं तिदं, रावणाला तुम्ही असा वर द्यायचा काय. महादेवा सगळे आता अमर म्हणजे देव त्यांनी बांधून ठेवलेले आहे. सगळ्या देवांचा अधिकार काढून घेतला नाही. प्रसिद्ध लोककंटका प्रसिद्धी आहे. रावण कसं आहे तुम्हाला माहिती होत. अज्ञानाने झालं असं नाही आहे. असं आणखी शास्त्र विरुद्ध वागणारा, सगळ्या धर्माचा उच्छेद करणारा रावण प्रत्यक्ष सगळ्यांचा नरमांस भक्षण राक्षस असतो आहे.
आणि त्याला तुमच्यासारखं करणार तुम्ही काय हे म्हणाले, माझ्यासारखा होशील म्हणून त्याला म्हणाले. शंकराने सांगितलं झालं, होऊन गेलं म्हणाले. काय आहे, भक्त्या कृष्ण मनोवेद्य तेन कालादिनाथ दत्तमय्यम मया हर्षा. त्याचं गायन ऐकून आणखी मला संतोष झाला. त्या गायन विद्येच्या योगाने आणि माझं मन त्याने आणखी आकर्षित केलं. त्यामुळे मी आत्मलिंग दिलं म्हणाले. आता तुम्हाला सांगतो म्हणजे शंकराने या नाही सगळा उपाय हे तुम्हाला पसंत नाही आहे ना. संरक्षण कार्य तुमच्याकडे आहे, संरक्षणाची योजना कदाचित आमच्याकडे म्हणाले समारकात आहे, त्यालाही काल आहे, अजून सध्या काही समारकाचं कार्य नाही. आणखी हे जर संरक्षणाला अनुकूल असेल तर सनाद्या विपुरंगता करून गेले. अजून तो लंकेला जाऊन पोचलेला नाही, तेवढ्यात तुम्हाला काय करायचं ते करता येईल. व्याहे नाही खरो या सांगितलं विष्णूने, ते समजलं. त्याने पुढची सगळी तयारी झाली होती. या दुष्ट माणसाला शंकरांचा भक्त आहे म्हणून उपेक्षा करून भागणार नाही. शंकराने सुचवलेला आहे, अजून तो गेलेला नाही नगराला म्हणा. म्हणजे त्याच्या विरुद्ध आम्ही काही वागलो तरी शंकराला काही राग येण्याचं कारण नाही. त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे वर दिला, सगळं दिलं, पण त्याने त्याचा उपयोग असा करावा हे शंकरांना मान्य होणार नाही कधी. म्हणून त्यांनी नारदांना सांगितलं तुम्ही त्याची भेट घ्या, त्याला थांबवा मध्ये म्हणाले. तो निघाले आहे आपल्या नगराला जाण्याकरता. शिवलिंग नगरामध्ये जाऊनच स्थापन करणार, तो मध्ये कुठं ठेवलं की ते तिथंच स्थिर होणार. त्याला तिथं नगरापर्यंत ते शिवलिंग त्याने नेऊ नये याकरता त्याला आणखी आपण थांबवा म्हणाले. आणखी गणेशा नाही, भगवान विष्णूने सांगितले विघ्न करणं. कोणीही असो, व्यवहारामध्ये व्यवहारिक कार्य करणारा, पारमार्थिक कार्य करणारा, सगळी ही विघ्न, ह्या विघ्नांचा राजा आहे भगवान गणेश. सगळी विघ्न ताब्यात, सर्व कर्मांचं ज्ञानी ते सर्वज्ञच आहेत ते गणेश भगवान. म्हणजे एक परमेश्वराचं तेही एक रूप आहे. तेव्हा त्याला सांगितलं आता एक विघ्न तुम्ही करा म्हणा. त्याने आपल्या नगरापर्यंत हे शिवलिंग नेऊ नये, तुमच्या हस्तगत करून घ्या ते शिवलिंग आणि तिथंच त्याची स्थापना करा. त्याच्या नगरामध्ये हे शिवलिंग गेलं की तो उपासना सुरू करणार, तो स्वतः शंकर बनणार, त्या नगरीलाही कैलास पर्वत बनवणार. हे हा कैलास वगैरे शंकरांचा तो सगळ्या बाजूला राहणार. म्हणून या हेतूने आणखी विष्णूंचा प्रयत्न चाललेला आहे. रावणाने किंवा दैत्याने जरी प्रयत्न केला, प्रयत्नाने आणखी उन्नती कोणीही करून घ्यावी त्याबद्दल काही नाही, कारण ते सुद्धा सगळे ऋषिकुमारच आहेत ना, असो सगळे दैत्य वगैरे वेदाध्ययन झालेलं आहे. परंतु आपण जी उन्नती करून घ्यायची, आपण जे सामर्थ्य मिळवायचं, त्या सामर्थ्याने इतरांना पीडा जर ते देऊ लागले तर मात्र सगळ्या जगाचा विध्वंस होईल. म्हणून एक तर त्यांची उन्नती थांबवली पाहिजे, हा एक मार्ग आहे. किंवा शेवटी नाही थांबली तर शेवटी त्यांचा नाश हा ठरलेलाच आहे, करायचाच आहे. तो त्याकरता भगवान विष्णूला यायचंच आहे. नारद आलेले आहेत, रस्त्यामध्ये भेटले. काय रावणा, कुठं गेला होतास, कुठं चाललेला आहे? रावण म्हणाला मी कैलास पर्वतावरून आलो म्हणा. भगवान शंकर संतुष्ट झाले माझ्यावर आणि मला त्याने हे आत्मलिंग दिलेलं आहे म्हणाले. पश्चेदम शैवमुत्तमम, हे शिवलिंग माझ्याजवळ आले. नारदांना सगळी माहिती होतीच, ती कसं शिवलिंग आहे, काय त्याची उपासना, ही सगळं त्यांना माहिती आहे. नारद म्हणाले आता त्याला बोलण्यामध्ये गुंतवायचं आहे, माहिती द्यायची आहे, कदाचित आणखी नारद अनुकूलच आहे असाही त्याचा कसं व्हावा म्हणून चाललेला आहे. हे कुठलं शिवलिंग आहे तुला सांगतो म्हणाले.
एक मोठा मृग होता पूर्वी, आणि वनामध्ये असलेले जे प्राणी यांचा नाश करणारा ब्रह्मा विष्णू महेश्वर हे मृगेवर गेलेले असताना त्या मृगाला त्याने मारलं, आणि त्याच्या शिंगामध्ये असलेली ही 3 लिंग त्या तिघांनी आणखी आपल्या जवळ ठेवलेली आहे. सगळ्यांना आणखी ती मान्य झाली. प्रत्येकाने आत्मलिंग म्हणून आपल्या जवळ ती 3 लिंग ठेवलेली आहे. त्यापैकी हे शिवलिंग तुला दैवाने मिळालं रावणा, चांगला भाग्यवान दिसतोय. सायुज्यम विहो, याच्या योगाने सायुज्य मुक्ती प्राप्त होईल, तू साक्षात शिवरूप होशील म्हणाले. असं सांगताय. रावणाला लंकानगरीला जाण्याची अतिशय तरा झाली. केव्हा एकदा जातो आणि हे शिवलिंग तिथं स्थापन करतो. मध्ये नको आहे, मध्ये असलं म्हणजे मग पुरा आपल्या नगरात वाटेल तशी उपासना आपण करू, आणि एकदा शिवरूप आपण होऊ, ही त्याला त्वरा झालेली आहे. तो म्हणाला, नारदा मला आता काही ऐकायचं नाही, काही हे करायचं नाही, मला वेळ नाही, मला लवकर म्हणाले लंकानगरीला पोचलं पाहिजे. आता नारदाने सांगितलं, तू ऋषिकुमार आहेस म्हणाले, संध्याकाळीची वेळ झाली आहे, संध्येचा वेळ आलेला आहे, तर संध्या केल्याशिवाय जातोच म्हणाले, विचार कर. म्हणून सांगून नारद गेले. रावण हा संध्या करत होता हे यावरून सिद्ध होत आहे. असुर जरी असले ते तरी नित्यकर्म वगैरे जे करायचं आहे, ईश्वर मानव तर न मानव, पण शास्त्राची आज्ञा ही पालन केली पाहिजे, ही एक बुद्धी त्यांच्याजवळ होती. त्यामुळे संध्याधिक नित्यकर्म त्याचं चालू होत. पापक्षय झालेला आहे, पापक्षय व्हावा असं वाटतं ना प्रत्येकाला. त्याप्रमाणे आता संध्या करायची आहे इथं समुद्र तीरावरती. इतक्या हे शिवलिंग कोणाजवळ ठेवायचं, कोणतंही कर्म करण्याच्या वेळेला जवळ घेऊन कर्म करायचं नाही, ते कुठंतरी ठेवायचं नंतर कर्म करायचं, असं शंकरांचं सांगणं होत. भगवान विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्मचारी वेश धारण करून आणखी गणेश परमात्मा फिरत होते. नारदाची पुष्कळ इच्छा असेल, लवकर आणखी संध्या टोकून आपण नगरामध्ये जाऊ आणि हे शिवलिंग स्थापन करू, परंतु संध्या केल्याशिवाय जायचं नाही, हे मात्र त्याने ठरविलं. आता हे शिवलिंग कोणाजवळ तरी दिलं पाहिजे. इतक्याच हे गणेश त्या वनामध्ये संचार करतायत असं दिसलं. बटू लहान ब्रह्मचारी आहे म्हणाले, यांनी जर हे माझं शिवलिंग घेऊन उभा राहिला, सांभाळलंय नाही, तर मला संध्या करता येईल. विश्वास बसला त्याच्यावरती. एकदम जाऊन रावणाने त्याला हाताला धरलं. का रे मोळा म्हणाले, कोणाचा आहेस तुझे कोण आई बाप कोण आहे? त्याने सांगितलं. काय म्हणाले, माझ्या आई बाबाचं नाव विचारता कशाला, काय ध्यान घेणं आहे काय तुमचं? नाही म्हणाल. भगवान शंकर हे माझे पिताजी आहे आणि पार्वती माता ही माझी माता आहे. सूर म्हणाले, मला जायचंय, मला तुझी भीती वाटते. गणेश म्हणाला. रावण म्हणाला, एवढं माझं एक काम तू कर म्हणा, एक क्षणावर माझी संध्या होई भजन, हे लिंग मी तुझ्या जवळ देतो, हे घेऊन उन्हाला संध्या झाल्यानंतर मी घेऊन जाईन माझ्या नगराला. सुवर्णाची लंका म्हणाली माझी नगरी आहे, तिथं तुला आणि राहायला घेऊन जाईन, तुझी सगळी आणखी व्यवस्था करीन, असं त्याला बोलतो आहे रावण. गणेश म्हणाले, हे तुझं शिवलिंग वगैरे मला काही घेता येणार नाही, मी लहान मुलगा म्हणाले, पडलं तर मी काय करणार म्हणाले, मला इतकं काही जड लिंग घेता येणार नाही, आणि तुझ्या लंकामध्ये मला बिलकुल यायचं नाही. काय तिथं सगळे राक्षस मंडळी म्हणाले. तरी पण रावणाने त्याची समजूत केली.
आणि विरोधी असलेल्या गणेशांच्या हातामध्ये ते शिवलिंग पडलेले आलेलं आहे. हे ज्ञान ज्याला नाही आहे त्यात असं आहे, राजनीतिज्ञ जी मंडळी आहे, औरंगजेब तो पुष्कळ हेर नेमायचा म्हणा, पण त्यातही जो मोठ्या कामावर नेमलेला हेर असेल त्याच्यावर दुसरा एक हेर, अशा त्याच्या कितीतरी हेर नेमलायचे. समोरून यायला माझे बरोबर काम करतो की नाही, तशी एक काही बुद्धी असती, हा बरोबर आहे की नाही, विश्वासू आहे की नाही. आणि हे तर यांनी जे रूप धारण केलं होतं गणेशाने, अगदी लहान वय आहे, त्यामुळे संशय येण्याचं कारणच नाही ना. हा मुलगा कशाला आणखी फसवी, त्यामुळे ते शिवलिंग गणेशांच्या ताब्यामध्ये आलेला आहे. हा संध्या देवाला बसलेला आहे, यांनी सांगितलं गणेशा हे जड झालं मला, तुला मी 3 वेळा बोलावीन म्हणाले, तू आलास तर तुझ्या ताब्यात देईल, आणि जर आला नाहीस तर हे मी याच ठिकाणी जमिनीवर ठेवणार आहे, ही त्याला अगोदर कल्पना दिली. आता 3 वेळा हाक मारायची म्हणजे काय त्याला वेळ असं त्यांनी काय सांगितलं नाही, काय नाही. एकदा बोलावल्यानंतर लवकर लवकर आणखी अर्ध्या मिनिटाने दुसऱ्यांदा बोलावणार नाही कशावर. रावणाच्या लक्षात काय आले नाही नाही तर नागते स्थापयामी कहू, भूमीवर ठेवून टाके. सगळे देव पाहण्याकरता आलेले आहेत आकाशमंडलामध्ये. गणेशांच्या ताब्यामध्ये शिवलिंग आलेला आहे रावणाच्या हातातून. ही एक गोष्ट बरी झाली म्हणाय, पण तो रावण लवकरच मध्ये उठून आला तर, म्हणून पाहताय पुढचं कार्य कसं होत आहे ते. आता सिद्धिबुद्धीपतीच आहेत ते, बुद्धी देण्याचं कार्य त्यांच्याकडे आहे, कार्य सिद्धी फल देण्याचं कार्य ही ईश्वराच्याकडे आहे. थोडा वेळ वाट पाहिली, हाक मारली, हे जड झाले म्हणाले, ठेवू का खाली. तो आता संध्याकाळच होता बिचारा, संध्यामध्ये आणखी व्यग्रता नाही आहे, कर्मही व्यवस्थित करायचं. त्याला जो भोग मिळालेला आहे, विषय भोग, इतकी सत्ता मिळाली, त्यात हाही त्याचा काही गुण असला पाहिजे. कर्म करीत होता तो, आणि त्या कर्माबद्दल श्रद्धाही त्याची असली पाहिजे, नाही कसं होईल. परंतु ती प्रकृती असुरी प्रकृती आहे, आपल्या हातून अन्याय घडतो आहे, पाप घडत आहे, इकडं मात्र लक्ष नाही. अहंकारामुळे आपण जसं वागतो तेच बरोबर आहे, हीच त्याची वृत्ती वाढत गेलेली आहे, त्यामुळे त्याचा नाश झाले. म्हणून निग्रह किंवा इंद्रिय निग्रहाकडे तर लक्ष यांनी बिलकुल दिलेलं नाही आहे. या असुरांनी केवळ आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तितकं आणखी भोग घेणं, याच्यामध्येच त्यांनी आपला पुरुषार्थ ठरलेला आहे. अर्थ आणि काम यांना प्राधान्य आहे. धर्माचरण जरी करीत असले तरी धर्म हा त्यांनी गहून ठरलेला आहे. ते न येणं हाक मारली आणि झालं. तो आता जप बीप काही करत असेल आणि ठेवून टाकलं. भूमीवरती शिवलिंगाची स्थापना गणेशांच्या हातून झालेली आहे. थोड्या वेळाने रावण संध्या आटोपून आलेला आहे, बाहेर भूमीवर ठेवले. त्याला मारलं त्यांनी गणेशानं. काय म्हणाले, तुला सांगितलं होतं भूमीवर का ठेवलंस, करणार त्यात ठेवलेलं, आता मारून तरी काय करणार. पित्याला सांगतो म्हणून ते निघून गेले. आता ते शिवलिंग भूमीतून काढायचं आहे, ती मात्र शक्ती नाही. कैलास पर्वत उचलणारा रावण, त्याची केवढी शक्ती असली पाहिजे. तो त्याने कैलास पर्वत लंकेपर्यंत नेला असता की नाही, ही गोष्ट कोणा निराळीच आहे, उचलणं हे राहिलं. परंतु एवढा पर्वत उचलणारा
त्याला ते शिवलिंग जमिनीतून वर काढणं काही शक्य झालेलं नाहीये. हलवतो आहे, हे करतो आहे, भूमिकंप आहे, भूमी हलू लागलेली आहे, पण शिवलिंग काही नाही, स्थिर झालेलं. महाबळेश्वरी लिंगम तत्समुद्र, महाबळेश्वर त्याचं नाव त्या शिवलिंगाचं. आणि ते खरोखरच महापरवान रावणाला सुद्धा काही आलेलं नाही. थोडस मुरडून काढतो आहे गोकर्णात कशी झाल्यामुळे. आणखी गोकर्ण महाबळेश्वर असं त्याचं नाव पडलेलं आहे. म्हणून सिंध सांगतायत नामधारकाला, कैलासोयम क्षितौ साक्षात यत्वेषा परिवार युग सदा जागर्ती अतस्तत्र स्थिता देवर्षी सज्जना. सज्जनाश्रयम म्हणून जे सांगितलं त्याच कारण हे आहे. भगवान सदाशिव या आत्मलिंग रूपाने नेहमी या ठिकाणी आहे. त्यामुळे सगळे देवर्षी, सगळे महात्मे, तपस्वी पुरुष सगळे इथे येऊन राहिलेले आहेत महाराज. भगवान शंकरांची उपासना करतायत या ठिकाणी येऊन. नुसते देवादिक नव्हे, असुर आहेत, राक्षस आहे, पशुपक्षाच्या योनीला गेलेले सुद्धा भक्त आहे. त्यांनी येऊन भगवान शंकरांची कृपा संपादन केलेली आहे. असे अत्यंत पवित्र स्थान आहे. म्हणून श्रीपाद श्री वल्लभ या ठिकाणी येऊन राहिले. सर्वच मंडळी येऊन इथं राहतायत, साधनानुष्ठान करतायत. त्याला काही आणखी प्रतिबंध आलेला असेल तो दूर करावा आणि त्यांचा साधनाभ्यास निर्विघ्न मार्गदर्शन करून त्यांचा पार पाडावा या उद्देशाने आलेले आहे. गणेश आणि शिवलिंगाची प्रतिष्ठा केली. आणखी तिथं शिवांचं वास्तव्य झालं. हा एक कथाभाग सांगितला. आता कुणाचा उद्धार त्या ठिकाणी झाला त्या गोकर्ण क्षेत्रामध्ये याबद्दल एक कथा सांगताय सिद्ध. शौकिंचित वसिष्ठेन शक्तोद्यान कथादशः राक्षसत्वं द्वादशाब्दं प्रापवित्त सहो नृपः. धर्मानुष्ठान करणारे अनेक राजे पूर्वीचे होऊन गेलेले आहेत. त्यापैकी मित्र सह नावाचा एक राजा, त्याची कथा सांग. मोठा धार्मिक राजा होता, भगवत भक्त होता. सर्व आणखी श्रेष्ठ जनांची पूजा सन्मान करणारा, आदरभाव राखणारा असा होता. प्रजापालन ही उत्तम प्रकारे करणारा. त्याने एकदा शिकारी करता आणखी वनामध्ये गमन केलं. शिकार करता असताना एक दैत्य त्याला भेटलेला आहे अरण्यामध्ये. त्याने बाणवर्षाव करून त्या दैत्याला मारलं. त्याचा बंधू तिथं होता. त्या बंधूला त्याने सांगितलं, राजाने मला मारलेला आहे, त्या राजाचा तो सूड घे म्हणाले. तो राजाला न दिसताना आणखी मनुष्य वेशामध्ये राजधानीमध्ये त्याचा बंधू आलेला आहे. आणखी राजवाड्यामध्ये राजाच्या आज्ञेनं अनुज्ञेनं नोकरीला राहिलेला आहे. स्वयंपाक वाड्यामध्ये स्वयंपाक करणं वगैरे काम करत आहे. एके दिवशी वसिष्ठ महर्षीला आणि राजाने भोजन करता बोलावलेला आहे. इकडं असं झालं की हा जो बंधू होता त्याने वसिष्ठाचं रूप घेतलं आणि राजवाड्यामध्ये राजाला जाऊन सांगितलं की मला मृग मांस आणखी तुम्ही तयार करा, मांस भाग तयार करा. असं त्या वसिष्ठ रूप धारण करणाऱ्या दैत्याने राजाला. राजा म्हणाला काय हरकत नाही. त्याने आज्ञा केली. तो जो होता मनुष्य वेश धारण करून असलेला दैत्याचा बंधू
तो त्याच कामावर त्यांनी नवमांस तयार केलं. आणखी वसिष्ठ ऋषींच्या पात्रामध्ये ते वाढलं. ते पहिल्या बरोबर त्यांना राग आलेला आहे आणि अत्यंत रागावून त्याने लगेच त्या मित्रसर राजाला शाप दिला. हेच त्या दैत्याला करायचं होत. राजा जो आहे या राजाचा अधपात झाला पाहिजे. त्याला हे कारण बरं मिळालं. वसिष्ठांचा शाप झाला की तू राक्षस होशील म्हणून हे असलं कर्म करणार. तो तुम्हीच मला येऊन सांगितलंय की अमुक मांस मृगमांस पाहिजे. मी काय तसं नरमांस सांगितलं नव्हतं, काही नाही. पण झालं असं. मी शाप देतो म्हणाला, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी केलंय. ही सगळी कथा टीकेमध्ये महाराजांनी लिहिली आहे. त्याप्रमाणे आणखी शाप देण्याकरता त्यांनीही आपल्या हातामध्ये जल घेतलेला आहे. त्याची पत्नी धर्मशील ती म्हणाली, महाराज गुरुला शाप देणं हे बरं नाही आहे. तुम्ही ते रहित करा, शाप देऊ नका, शांत व्हा. वसिष्ठांची क्षमा मागितली त्या राणीनं. 12 वर्षापर्यंत हा राक्षस भाव धारण करून राहील म्हणाले. राक्षस वृत्ती उत्पन्न होईल. नंतर तो पुन्हा राजा होऊन येईल. ते पाणी ज्यांनी आपल्या पायावर टाकलं, कर्माशपाल त्याची कलुषित सगळं ते पाय अगदी काळे झाले असते. तो राक्षस होऊन वनामध्ये गेला. म्हणजे मनोवृत्ती बदलली त्याची. राक्षसी वृत्ती झालेली आहे. येणार जाणाऱ्याला त्याने ठार मारावं, नरमांस भक्षण करावं, वाटेल तसं असं करायला लागलं. बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धिनाश हा सगळ्यात मोठा नाश आहे. ती बुद्धी संरक्षण करावी देवाने, एवढी देवाजवळ प्रार्थना सगळे संत महात्मे करत असतात. बुद्धीने होणारे का चांगली बुद्धी मला असावी. एके दिवशी एक दंपती ब्राह्मण आणि त्याची स्त्री, मोठा विद्वान ब्राह्मण आहे, त्याची स्त्री त्या अरण्यातून निघालेली असतात. या राक्षसाने त्या ब्राह्मणाला धरलेला आहे. त्यालाही भूक लागली होती. मारायचं, नरमांस घ्यायचं, काय भक्षाभक्ष विचार नाही, काही नाही. अशी बुद्धी ही राक्षसी प्रकृती आहे. त्याच्या स्त्रीनं पुष्कळ त्याची विनवणी केली. हा मोठा विद्वान ब्राह्मण आहे, वा माझा पती, एवढं मला सौभाग्यदान तू कर वगैरे पुष्कळ विनंती. नाही, ऐकलं नाही. त्याला मारलं. त्याने मांस भक्षण केलं. त्याच्या अस्थी वगैरे जमा केल्या त्या स्त्रीनं. आणि आता सहगमन करायच्या वेळेला तिनं त्याला शाप दिलेला आहे. म्हणजे काय प्रारब्ध योग कसा आहे. चांगला अग्नी राजा व्यवस्थित वागणारा त्या राक्षसाकडून जे कर्म झालं ऋषींच्या मनाविरुद्ध, ऋषींचा शाप झाला. ऋषी शाप झाल्यानंतर 12 वर्षानंतर त्या शापातून मुक्त व्हायचं. इतक्यात हा दुसरा शाप.